वसई विरार परिसरात रविवारी देखील पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे। अनेक लोकांच्या घरात पाणी गेलं असताना तिकडे वसई पूर्वेकडे एका सोसायटीची कंपाऊंड वॉल तुटून 12 ते 15 गाड्यांचं नुकसान झालेलं आहे। श्रीपाल वन नावाचा हा टॉवर आहे आणि या टॉवरला लागूनच त्याच्या दुसऱ्या बिल्डरचं काम चालू आहे। ऑलरेडी श्रीपाल वनची कंपाऊंड वॉल होती, त्याला लागूनच या नवीन बिल्डरने देखील कंपाऊंड वॉल बांधली, परंतु आज दुपारी 2च्या सुमारास ही वॉल खाली अचानक पडली आणि त्याच्या खाली 12 ते 15 गाड्या होत्या। त्या गाड्या पूर्णपणे त्या गाड्याचा चक्काचूर झालेला। ॲक्टिवा गाडी होती, बुलेट सारख्या महागड्या गाड्या होत्या। जवळपास 25 ते 30 लाखांचं नुकसान या गाड्यांचं झालेलं आहे। ज्या दुसऱ्या बिल्डरनी कंपाऊंड वॉल बांधली त्याने कुठल्याही प्रकारचं फाउंडेशन केलं नव्हतं किंवा कुठल्याही प्रकारची निकृष्ट दर्जाचं काम केलं, त्यामुळे अशा प्रकारची घटना घडलेली आहे। त्यामुळे सोसायटीमध्ये मोठ्या प्रमाणात संतापाचं वातावरण पसरलेलं आहे। सोसायटीच्या सभासदांनी याबाबत बिल्डरला देखील जाब विचारला असता बिल्डरने त्यांना उडवाउडवीची उत्तरं दिलेली आहेत आणि बिल्डरने सांगितलेलं आहे की ही नैसर्गिक आपत्ती, अशा गोष्टी होतच असतात। त्याच्यामुळे लोक देखील संतापलेले आहेत। त्यांनी वाली पोलिसांना तक्रार देखील केलेली आहे। लवकरच ते रेरामध्ये देखील कंप्लेंट करणार आहेत, परंतु या पूर्ण गाड्यांचं नुकसान झालेलं आहे। भर पावसात एकीकडे आता त्या गाड्यांचं नुकसान झाल्यामुळे हा आर्थिक फटका त्यांना पडणार आहे। ज्यांचे इन्शुरन्स असेल त्यांना नवीन गाड्या मिळतील, परंतु ज्या गाड्यांचा इन्शुरन्स नसेल त्यांचा मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे। इकडच्या लोकांचं नेमकं म्हणणं काय आपण ऐकत। ही घटना आहे ना 12च्या दरम्यान झाली आणि एकदम 10-12 बाईक लाईनीने होत्या, पडल्या, जोरात वारा येत होता, पडल्या त्या भिंती। पण त्या भिंतीच्या जिम्मेदार बिल्डरच आहे, वंडर बिल्डर, त्या त्यांनीच बांधले ही भिंत। उलट आमचा बिल्डर फोन पण नाही उचलत आणि ज्यांचे सहकारी आहे ते पण फोन नाही उचलत। उद्या कुठली जीवितहानी झाली असते कोण जिम्मेदार असतं याचं आम्हाला विचारायचं। हे मला वाटतंय ना 5-10 लाखाचं नुकसान झालेलं आहे। असं घटना झालेली आहे। 20 ते 30 बाईक इथं पडलेल्या आहे आणि त्याच्यावर भिंत कोसळल्यामुळे आम्ही बिल्डरला व्हिजिट केली। बिल्डर हा पूर्णपणे आम्हाला डिनाईड करतो आहे आणि जो आमचा बिल्डर आहे श्रीपाल वनचा अखिल चोपडा, तो पण फोन उचलत नाही। त्याचा सहकारी आहे जे साईड तो हँडल करायचा राहुल गमरे म्हणून आहे, तो पण फोन उचलत नाही। दुर्दैवाने इथं 20 ते 30 गाड्यांचं नुकसान झालं आहे, पण कोणती जीवितहानी झाली नाही। जर जीवितहानी झाली असती याला बिल्डर जबाबदार असता। त्यांच्यामुळे इथं प्रॉब्लेम झालेला आहे आणि ते कोणी रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाही। तर आमचे ABP माझ्याकडे विनंती आहे आणि आस्थाकडं की त्यांनी वर्ष लेवलला कारवाई करावी। सोसाइटी ने जो बाजू वाला जो है उससे जाकर हम लोग पूछा, उधर बिल्डर है, उनको बोला हमारा जो है 4 फुट का हाइट पे पहला दीवार है, उसका बाजू में वो लोग जाड़ा दीवार बनाया ना, उसका कुछ बेस में कुछ किया नहीं है, इसकी वजह से हमारा गिर गया। उधर जाके पूछा तो वो भी कुछ रिस्पॉन्स नहीं दे रहा। घटना हुई ये आज मतलब अभी 3-4 घंटे का पहला, 12:30 बजे और 12:30 के बदल और उसका कोई भी जवाबदारी वाला काम नहीं है ना। मेरे वजह से हुआ क्या, तुम्हारा वजह से हुआ क्या, वो नहीं देख रहा है। वो तुम्हारा बिल्डर से पूछो बोल रहा है, हमारा बिल्डर फोन नहीं उठा रहा है। अब इसमें क्या तकलीफ है कुछ पता नहीं है। मैं देखा, मेरा बाइक भी गया, इधर 15 या 20 बाइक गया है। हम लोग गए थे उनके यहाँ, उस्मान भाई कुछ तो बिल्डर है वंडर पार्क का, तो उनको बताया, उनको एक बार बोला कि विजिट कर लो ये आपका कंपाउंड है क्या नहीं। उन्होंने सीधा डिनाई कर दिया कि ये मेरा कंपाउंड नहीं है। इधर आप देखोगे तो एक वॉल श्रीपाल का है, उसके ऊपर उसने नया वॉल बनाया है जिसके ऊपर कॉमन को पिलर को बेस भी नहीं है। और उधर देखो उसने कुछ भी बनाया वो भी गिर जाएगा आगे में। उस साइड भी कॉमन कंपाउंड है वो भी गिर जाएगा। एक बार तो देखना तो चाहिए था कि कितना नुकसान हुआ है, क्या हुआ है। वो पूरा डिनाई कर रहा है। और हमारा जो बिल्डर है अखिल जैन, वो भी कॉल नहीं उठा रहा। अखिल चोपड़ा वो भी कॉल नहीं उठा रहा। तो पूरा पूरा ये कर दिया है उन्होंने। नमस्कार, मी संगीता खांदोरे या श्रीपाल वन कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीची सेक्रेटरी आहे आणि तुम्ही बघू शकता की हे वसई ईस्टमध्ये हा जो भाग आला आहे, मी जिथे उभी आहे त्याच्या समोर वंडर पार्कची बिल्डिंग आहे आणि मी श्रीपाल वनची रहिवाशी आहे। तर इथे हे जे दिसते, एक मिनिट बाजूला हवा, हे जे तुटलेलं आहे ही त्यांची जी आमची आधी भिंत होती 2 बिल्डिंगच्या मध्ये एक अशी जी कॉमन भिंत आहे त्यामध्ये आधी आमची भिंत होती आणि त्याच्यावर कॉमन वंडर पार्कने ही लावली, पण ती कच्ची लावली होती, व्यवस्थित त्याचं मटेरियल वापरलं गेलं नाही आणि अचानक पावसामुळे ही जी नॅचरल कॅलॅमिटीज आहे त्या पावसामुळे ती भिंत कोसळली आणि त्याला लागून ज्या बाईक होत्या त्या सगळ्या बाईक खाली पडल्या, चिरडल्या गेल्या। पण सुदैवाने कोणाचं बाईकचंच नुकसान झालं आहे, पण जीवितहानी झाली नाही। जर दुर्दैवाने एखादं मूल असतं तिकडे किंवा आमच्या सोसायटीतले जर कोणी बाईक घेताना किंवा काढताना पार्किंग करताना जर ती भिंत पडली असती तर किती मोठी दुर्घटना झाली असती सांगा। किती बाईक आणि किती साधारण 15 ते 20 बाईक अशा लाईनीत होत्या आणि त्या सगळ्यांचं नुकसान झालेलं आहे। याला जबाबदार कोण?